नमस्कार, स्वागत आहे तुमचं सीमाज बेस्ट किचनमध्ये। तर आज आपण बनवतोय चिरमुऱ्यापासून लाडू। अगदी झटपट ही रेसिपी आहे। फक्त 2 साहित्य वापरून आज हे लाडू बनणार आहोत। चला मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी चिरमुरे घेतलेले आहेत। तर चिरमुरेला कोणी मुरमुराही बोलतं। तर मी आज हे चिरमुरे 1 ते 1.5 वाटी घेतलेले आहेत आणि 1.5 वाटी चिरमुरेसाठी इथे 1 वाटी भरून गूळ घेतलेला आहे किसलेला। तर एवढं प्रमाण आपल्याला घ्यायचं आहे। तर तुम्हाला जास्त गोड हवं असेल किंवा कमी असेल तर त्याप्रमाणे तुम्ही इथे गूळ वापरू शकता। तर पहिल्यांदा आता आपण कढईमध्ये तूप घातलेलं आहे, 1 अर्धा चमचा। जास्त घालण्याची गरज नाही, अगदी थोडंसं घालायचं आहे तूप। नंतर इथे किसून घेतलेला गूळ घालायचा आहे। तर इथे एक छोटीशी टिप लक्षात घ्या, गूळ मेल्ट होण्यासाठी आपल्याला इथे पाणी घालायचं नाही। गूळ आपोआप मेल्ट होत जातो। गॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची आहे। जसा गूळ मेल्ट होत जातो तसा तो पाक बनला जातो। तर बघू शकता गूळ आपला विरघळत आलेला आहे। कंटिन्यू आपल्याला हलवत राहायचं आहे। तर इथे आपला गूळ पूर्णपणे विरघळलेला आहे। तर आता आपण बघूया पाक तयार झालेला आहे का। तर पाक आपला थोडाफार जवळ झालेला आहे। तर गोळी आपल्याला थोडीशी लवचिक वाटत आहे। अजून थोडासा 1 मिनिट शिजवून घेऊया। तर 1 मिनिटानंतर पुन्हा एकदा बघूया। आपल्याला कडक गोळी बनवायची आहे पाकाची। तर बघूया आता आपण पाक बनलेला आहे का। तर पाक आपला तयार झालेलाच आहे। गोळी अशी कडक लागत आहे हाताला, अशी टाकून बघायची आहे, असा आवाज येतो। तर अशा पद्धतीनेच आपल्याला हा पाक बनवायचा आहे। तर आपण आता तोडून बघूया की पाक आपला कसा झालेला आहे। गॅसची फ्लेम बंद करायची आहे। तर गोळी तुटत आहे। थोडीशी थंड झाली की कटकन असा हा आवाज येतो गोळीचा, तरच आपला हा पाक बनला आहे असं समजावे। तर पाक तयार आहे। गॅसवरून मी खाली उतरलेला आहे। लगेचच आपल्याला इथे पटकन प्रोसेस करायची आहे। चिरमुरे घालायचे आहेत पाकामध्ये। तर ही प्रोसेस आपल्याला फास्ट करायची आहे, नाहीतर गूळ एकदम कडक बनवू शकतो आणि चिरमुरे आपले चिटकून बसतील, ते मिक्स होणार नाहीत। म्हणून पटकन आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे आपण मिक्स करून घेतलेलं आहे चिरमुरे पाकामध्ये। तर आता आपण हाताला थोडंसं तूप लावून घेऊया आणि लाडू पटकन बांधून घ्यायचे आहेत चिरमुरेचे। लाडूला जर तुम्ही फार वेळ लावला बांधायला तर ते पटकन कडक होतील, म्हणून पटकन आपल्याला हे लाडू बांधून घ्यायचे आहेत। तर बघू शकता मस्त असा हा लाडू आपला तयार झालेला आहे चिरमुऱ्यापासून। तर पाकाचं प्रमाण परफेक्ट झालेलं आहे। तर अशा पद्धतीने आता आपण दुसराही पटकन बांधून घेऊया। तर हाताला थोडेसे चटके बसतात, पण हे गरम असतानाच आपल्याला चिरमुऱ्याचे लाडू बांधायचे असतात। त्यामुळे इथे चटके बसले तरी हलक्या हाताने आपल्याला हे लाडू बांधून घ्यायचे आहेत। तर इथे आपले दोन्हीही लाडू मस्त असे झालेले आहेत। तर बाकीचे जे राहिलेलं होतं ते आता आपण बांधून घेऊया। तर अशा पद्धतीने इथे मी हे लाडू बांधून घेतलेले आहेत। तर बघू शकता मस्त असे हे चिरमुरेचे लाडू तयार झालेले आहेत। तर चिरमुरे जर तुमचे नरम असतील तर लाडू बनवायच्या आधी म्हणजे पाक बनवायच्या आधी चिरमुरे थोडेसे गरम करून घ्यायचे, म्हणजे ते कुरकुरीत राहतील। तर अशा पद्धतीने इथे मी विंटर स्पेशल हे चिरमुऱ्यापासून लाडू बनवलेले आहेत। तर गूळ तर शरीराला आपल्या चांगलाच असतो। थंडीच्या दिवसामध्ये गूळ आपल्या आहारामध्ये घेतलाच पाहिजे, म्हणून ही थंडी स्पेशल ही रेसिपी अत्यंत महत्त्वाची आहे आणि लहान मुलांच्या आवडीची आहे। लहान मुले हे आवडीने लाडू खातात। तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। खूप सोपी रेसिपी आहे। फक्त गुळाचा आणि चिरमुऱ्याचा वापर केलेला आहे मी। अतिशय सोपी रेसिपी आहे। रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हीही नक्की ट्राय करा। आणि अजून जर तुम्ही चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावरती क्लिक करायला विसरू नका, म्हणजे माझ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल। भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।